Hello everyone, we are back with a new episode, and this time it's an amazing personality and an exceptional artist, Saurabh sir. So Saurabh sir is a pioneer of Madalasa, a one of a kind art form. So let's have a fun conversation with him about his art form and everything else. So let's begin. How are you, sir? Hi, I'm totally fine. Totally मस्त. सर मग काय बोलसान लाईक आपलं जो नाव आहे बेसिकली लाईक मी थोडीशी रिसर्च केली सो मग ती एक्झॅक्टली त्या एन्शियंट क्वीनशी रिलेटेड आहे मडालासा किंवा जो त्याचा शब्दशः अर्थ होतो की इनटॉक्सिकेट किंवा लेझीनेस जो तुमच्या आर्ट फॉर्म मध्ये थोडासा दिसला येतो की म्हणजे तुम्ही जे आर्ट बनवता ते थोडंसं त्या टाइप मध्ये असतं सो मग त्याच्याशी रिलेटेड आहे की तुम्ही दोन्ही फ्युजन केलं बेसिकली मदालसा म्हणजे मार्कंडेय पुराणमध्ये स्टोरी आहे क्वीनची. ओके त्याच्यावरती रिलेटेड पूर्ण आहे. पण मी त्याचा फक्त इसेन्स घेतलाय की माझे जे पेंटिंग आहेत ते फक्त एक क्वीन साईज लाईफ जी असते ना ती त्याच्यामध्ये दिसते, ज्याच्यामध्ये असतात अँटिक्स किंवा ट्रॅडिशनल गोष्टी किंवा जसं की एखादा राजा कसा राहतो तसं हे जे आहे ते पूर्ण फिमेल ओरिएंटेड आहे. सो जसं राण्यांचं लाईफ आहे किंवा त्यांचं ड्रेसिंगची पद्धत आहे हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचा मी प्रयत्न करतो. त्याच्याशीच रिलेटेड लाईक जर मी बघितलं तुमच्या प्रोफाईलवर रिसेंटली तुम्ही टाकलंय हिरा मंडीचं. हे बिब्बोजान आय गेस कॅरेक्टर होता हिरा मंडी मधून, त्याच्यामधून तुम्ही ही रील पोस्ट केली होती. सो मग काय म्हणाल सिरीज बद्दल? सिरीज बघितली तुम्ही? त्या बघितली, मस्त सिरीज. बेसिकली आपलं म्हणजे संजय लीला भन्सालींचं कामच जे आहे ते म्हणजे पूर्ण ऍस्थेटिक आहे आणि आर्टिस्ट त्याच्या आयुष्यात काय बघत असतं तर ऍस्थेटिकच. सो जे आपल्याला इन्स्पायर करतं ऍज अ आर्टिस्ट आपण ते पेंटिंग मध्ये काढायचा प्रयत्न करतो. सो त्या अख्ख्या सिरीज मध्ये इसेन्स म्हणून तुम्हाला काय आवडलं किंवा मी त्यातनं काय घेतलं ते मी त्याच्यामध्ये ऑब्वियस त्यांचा एलिगन्स, ड्रेसिंग सेन्स, लाईक छोटे छोटे मायन्यूट डिटेल्स, लाइटिंग पासून ते कलर स्कीम सगळं डेफिनेटली. लाईक लिटरली मी पण जेव्हा सिरीज बघितली मी लिटरली स्टोरी टाकली होती की वॉच दिस सिरीज नॉट फॉर द स्टोरी लाईन बट ऍटलीस्ट द सेक ऑफ सिनेमॅटोग्राफी. एस्थेटिक साठी पूर्ण इव्हन लाईट किंवा सगळं सेट किंवा तिथं वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस बघणार एकदम मायन्यूट एवढं आहे. जसं तुमचं फाईन आर्ट आहे तसंच ते एक प्रॉपर एक मोठ्या लेवलवरती फाईन आर्टच आहे. शेवटी व्हिज्युअल आर्ट मध्येच येतं. आणि सर लाईक रिसेंटली तुमचं सेलिब्रिटी इंटरॅक्शन्स ही भरपूर असतात. रिसेंट तुमचा जो हायेस्ट याच्यावरती रवीना टंडन जो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक्सपिरियन्स छान होता. म्हणजे बेसिक मला असं वाटलं नव्हतं की आपलं काम कधी अशा ठिकाणापर्यंत पोहोचेल किंवा अशी लोक आपल्यापर्यंत रीच आउट करतील. सी मला लाईक पेक्षा एखाद्याचा आपल्याला मेसेज येणं की असं असं मी ही व्यक्ती राईट आणि मला तुझं काम आवडलंय तर तू मला हे म्हणजे तुझं काय कॅटलॉग आहे तो फॉरवर्ड कर. सो स्वतःहून मोठ्या व्यक्तींनी आपल्याला म्हणणं हे माझ्यासाठी तशी मोठीच गोष्ट आहे. आणि फेवरेट सेलिब्रिटी इंटरॅक्शन कोणता होता तुमचा? लाईक बरेच झालेले आहेत, आम्ही तुझे हायलाइट्स वगैरे चेक केले. माझा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट म्हणजे हा रवीना टंडन वाला. सगळ्यात डाऊन टू अर्थ. म्हणजे मला वाटलं पण नाही की माझं नाव त्यांना माहित पण असेल की मी गेल्यानंतर की त्यांनी डायरेक्ट की हाय सौरभ कसा आहे, मतलब कैसे हो की कैसा रहा सफर. काला घोडाला होता नाही, हे मी त्यांच्या घरी द्यायला गेलो होतो. ओके, घरी. हा, बरेच तुमचे पेंटिंग वगैरे बरेच घेतले हे त्यांनी घेतलेले पेंटिंग आहेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की मला कुरिअर नकोय, मला स्वतः आर्टिस्ट पाहिजे पेंटिंग द्यायला यायला. मग माझं जेव्हा एक्झिबिशन होतं मुंबईमध्ये तेव्हा मी घरी द्यायला गेलेलो आणि मला आधी असं वाटलेलं की मला मॅनेजरला द्यायचंय. सो माझं डिस्कशन नंतर मॅनेजरशी झालं. पण नंतर मग ते म्हणले की मॅडम स्वतः बघतील आणि घेतील. म्हणलं अरे नाईस, जास्त मोठी गोष्ट. सर इनिशियल करिअर प्लॅन काय होता लाईक बिफोर यार आर्टिस्टिक जर्नीवरती यायचा? माझं 4थी पासून मी ठरवलेलं आर्टिस्ट व्हायचं. ओ माय गॉड. मी छोटेसे स्केच जरी केले तरी घरच्यांचं असं होतं की ह्याला आपण आर्ट कॉलेजमध्येच टाकायचंय. माझी आई आर्टिस्ट आहे, सो ती पेंटिंग वगैरे करते. माझे वडील त्यांना पण आवडतं. सो सपोर्ट म्हणजे असं आहे की पहिल्यापासूनच ठरवलेलं की आर्ट किंवा आर्ट टीचर यापैकी काहीतरी करायचं.
आणि हे नंतर त्याच्यामध्ये होत गेलेले बदल आहेत. सर तुम्ही नेटिव्ह पुणेरी की मग पंढरपूर proper. ओके. आणि सर लाईक पंढरपूर. ऑनलाईन प्रेझेन्स किती भर देतो या सगळ्या गोष्टीमध्ये? मोस्टली एखादी गोष्ट आपण करायची म्हणून नाही करत, किंवा आता जर आपण ऑनलाईन प्रेझेन्स बद्दल बोललं तर सुरुवातीला माझं पेज म्हणजे स्वतःचं आर्ट पेज होतं, ज्याच्यामध्ये सौरभ डिंगरे नाव होतं आणि मी स्वतःचे पेंटिंग त्याच्यावरती पोस्ट करायचो. जेव्हा तुम्ही स्वतःचे पेंटिंग पोस्ट करत असता तेव्हा असं नसतं की तुम्हाला लोकांना गॅदर करायचं की माझं काम बघा म्हणून. एक्झिस्टिंग जेवढे लोक आहेत त्यांना तुम्हाला दाखवायचं की मी काय करतो. मग मी काय करतो हे मी दाखवताना मी रोज कंटिन्यू याच ह्यानी करायचो की आपण आज काय केलंय ते आपल्याला टाकायचं. एक डायरी आपण जशी बनवतो, आपण रात्री झोपताना दिनचर्या लिहितो की आपण हे केलं दिवसभरात, तसं माझं असायचं की 6 वाजेपर्यंत आपण एक पेंटिंग काढलेलं संध्याकाळी टाकून द्यायचं. जेव्हा हे होत गेलं तेव्हा कुठेतरी लोक त्याला कनेक्ट होत गेले, आणि कनेक्ट होत गेल्यानंतर मग मास रीच वाढत गेलं. सो असं नाही की आपण आजपासून टाकायला चालू करू म्हणजे लोक एवढे वाढतील. स्लो ग्रोथ आहे आणि डेलिबरेट ग्रोथ आहे त्याच्यामध्ये. राईट. आणि सर आर्ट फॉर्म बद्दल जर बोललो, लाईक मायन्यूट डिटेल्स जसे तुम्ही लाईक डिपेक्ट करतात, सो एक काय काय कॉमन गोष्टी आहेत, जसं नथ झाली लाईक ती तुम्ही पूर्ण कव्हर करता, लाईक थोडस असं माउथ वगैरे कव्हर होतं त्याच्यामध्ये, लाईक मोठी जसं पूर्वी लोक घालायची मोठी व्हायली, तर मग ते तुम्ही कॉमनली सगळ्या आर्ट मध्ये युज करत जातात. तर मग असे अजून काय काय मायन्यूट डिटेल आहे जे तुम्ही युजली युज करता? जसं तुमची एक पर्टिक्युलर रील आहे ज्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली गंध लावताय, लाईक जसं आपलं ट्रेडिशन आहे तुम्ही एक्झॅक्टली तसं फॉलो करून. बरोबर. सो जसं माझं गाव पंढरपूर आहे, लहानपणापासून मी ट्रॅडिशनल म्हणजे वारीला तिथे जे लोक येतात एन नंबर ऑफ तिथं त्यांच्या स्टाईल बघायला मिळाल्या लहानपणापासून. आम्ही घरी जे असतो म्हणजे घरी जे मी शाळेत जवळजवळ 10वी पर्यंत जसं हे गंध लावलंय तसं मधनं भांग म्हणजे आई पाडून व्यवस्थित गंध चंदनाचं लावून शाळेत जायचं रोज कंपल्सरी होतं. त्याच्यानंतर मंदिरात वगैरे जे जाताना या गोष्टी मी बघायचो. नंतर जेव्हा आपण पेंटिंग करायला जातो तेव्हा असं नाही की आपण हे काढू, लहानपणापासून आपण जे बघत आलो म्हणजे कॉलेज डेजच्या असाइनमेंट पासून ते फायनल पेंटिंग पर्यंत ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येत गेलं की आपण काय काय केलंय असं. हे सगळं मेन तेच आहे की नथ जरी छोटा म्हणजे साधा विषय घेतला आपण की महाराष्ट्रीयन नथ आहे, पण त्याच्यामध्ये किती प्रकारचे महाराष्ट्रीयन नथ म्हणजे हाताने बांधलेली असते, ट्रॅडिशनल आहे, आता लेटेस्ट आहे. सो हे तुम्ही काय घेताय आणि किती प्रकारच्या गोष्टी बघितल्या. आणि कन्सेप्च्युअली बरंच काम बघायला भेटतं सर आम्हाला, की म्हणजे गुढीपाडवा असलं किंवा काही सण असलं तर त्या रिलेटेड तुमचा आर्ट वगैरे असतो. तर मग आणि सर बिगेस्ट आर्ट इन्स्पिरेशन कोण असेल तुमचा? माझं राजा रवी वर्मा म्हणजे सगळ्यात जास्त मला आवडणारी चित्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फिलिंग बघायला मिळते. म्हणजे फक्त आधी आपण वाचलेलं की हे पेंटिंग असे, म्हणजे मला 1-2 पेंटिंग बघायला म्हणजे इच्छा असायची की आपण या माणसाचं काम बघायचंय कुठेतरी. मग कॉलेज डेज मध्ये आम्ही बडोद्याला गेलेलो एक्झिबिशन म्हणजे त्यांचे जे पॅलेस आहे तिथं बघायला. सो तिथं मी जे सरस्वती आणि लक्ष्मीचे पेंटिंग बघितलेलं. सो तुम्ही जेव्हा ते समोरून बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की खरंच आपल्या समोर जर सरस्वती असेल तर हीच आहे आणि लक्ष्मी असेल तर अशीच दिसत असते. सो इतकं ते बघितल्यानंतर भारी वाटतं, पॉवर आहे त्यात. किंवा तिथं अजून एक पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये सीता जमिनीत चालली आणि राम असा एकदम डेव्हस्टेटेड ह्यानी बघतात की म्हणजे आता काय चाललंय. सो ते जे एक्सप्रेशन आहे प्रत्येक माणसाचे प्रत्येक ह्याचे ते खूप बारीक डिटेलिंग आहे. म्हणजे मोती म्हणजे तुम्हाला तो मोतीच वाटणार. सो ते म्हणजे बिगेस्ट इन्स्पिरेशन राजा रवी वर्मा. आणि सर फर्स्ट एक्झिबिशन कधी होतं आणि कसा होता एक्सपिरियन्स? माझं फर्स्ट एक्झिबिशन कॉलेज एक्झिबिशन आणि त्याच्यानंतर कॉलेज पास आउट झाल्यानंतर मी फर्स्ट सोलो शो केलेला PNG आर्ट गॅलरी पुणे PNG मध्ये. सो तिथं एक्सपिरियन्स म्हणजे मी पूर्ण सिरीज तयार केलेली ज्याच्यामध्ये अजिंठा बॅकग्राऊंड असायचे. माझे बेसिक पेंटिंग होते ज्याच्यामध्ये 4 पेंटिंग मध्ये अजिंठा बॅकग्राऊंड होते. सो मला असं म्हणजे असं व्हिज्युअल व्हायचं की आपण त्या वॉलच्या समोर असेल किंवा आपले जे फिगर्स आहेत
जर त्या वॉलच्या समोर असतील तर त्या कशा असतील. सो मी ते डोक्यात ठेवून पेंट केलेलं आणि तिथं म्हणजे एक्सपिरियन्स चांगला होता, व्ह्युअर्स चांगले होते. सो पहिल्या एक्झिबिशनला असं कधीच माझं नव्हतं की माझं सेल झाला पाहिजे, सेल झाला पाहिजे पहिले किंवा माझं सेलिंग कधीच हे नव्हतं purpose. मोटिव्ह सहसा आर्टिस्ट लोक ते नाही हा, प्रोटेक्ट हा. करत. जर तुम्ही एखादी गोष्ट ही विकली जावी म्हणून करत असाल तर तिथं कुठेतरी हे येतं की मग तुम्ही लोकांचा विचार करता की याच्या घरात हे चांगलं दिसेल का? एक्झॅक्टली मी करतो मला जे आवडतं ते, आणि मग बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं की हे जाईल किंवा नाही जाईल. पण माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मोस्टली जे मला सगळ्यात जास्त मी दुर्लक्षित केलेलं पेंटिंग माझं पहिल्यांदा विकलं गेलंय, की मला असं कधीच वाटलं नाही ते विकलं जाईल. तेच पेंटिंग पहिला विकलं. क्रिएटिव्ह फॉर्मॅट मध्ये तसंच असतं. जर तुम्ही एखादं प्रेशर घेत राहिला की नाही मला हे प्रोफेशनली करायचंय, हा. मला हे सेल करायचंय, तर मग कुठे ना बरोबर. कुठे तिथं तुमची मग- क्रिएटिव्हिटी कोलॅप्स होते. एक्झॅक्टली. जोपर्यंत तुम्हाला मजा येते, जोपर्यंत तुम्ही ऍज अ पॅशन फॉलो करताय, तेवढं तुमचं ते इम्प्रूव्ह होत राहणार. बरोबर. एकदम बरोबर आहे सर. ते चित्र बघताना असं वाटतं की प्रत्येक चित्र तू घरात ते अनुभवलंय त्या सगळ्या गोष्टी. बेसिक त्याच्या मागचं तेच आहे की सगळ्या पेंटिंग जे आहेत ते असे वाटतं की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये रिअल लाईफ मध्ये ते एक्सपिरियन्स केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते तसं काढलंय. एक्झॅक्टली. हे सगळे एक प्रकारचे एक्सपिरियन्स आहेत Experience. की जे आपण बघतो, आणि ऑडियन्स जेव्हा तुम्ही त्याला बघणार तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे हे माझ्या आयुष्यात हे मी बघितलेलं आहे. म्हणजे जर 10 जण आंबे खात बसलेले असतील मोठी पाटी घेऊन, मोठी पाठी. तर म्हणजे मी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे की आम्ही शेतातनं आलेले आंबे मोठ्या पातेल्यात धुवून सगळे भाऊ बहीण खात बसलोय. सो Right. ते पेंटिंग प्रत्येक वेळेस काढताना त्यावेळेस काय मुवमेंटला आपण काय केलं होतं ते सगळं त्या सिरीज मध्ये येतं. हम्म. सर, आर्ट आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूचा किती फरक पडतो? खूप Like, फरक पडतो. Art स्पिरिच्युअल वरती. हो, खूप हम्म. खूप म्हणजे पहिल्यापासून तुम्ही काय ऐकलंय, तुमचा किती विश्वास आहे, विश्वास आहे. आणि तुम्ही किती त्या गोष्टीला म्हणजे डिवोशननी तुम्ही करताय. राईट. आर्ट मध्ये ते 100% रिफ्लेक्ट होणार. आर्ट इज डिवोशन. 100% ते रिफ्लेक्ट होणार. आर्ट इज डिवोशन. तुझं एज्युकेशन काय काय झालेलं? माझ्या एज्युकेशनमध्ये पहिल्यांदा बेसिक माझं आर्ट टीचर्स डिप्लोमा झालं, त्याला ATD म्हणतात. त्याच्यानंतर माझं GD आर्ट झालंय, त्याला ग्रॅज्युएशनचं इक्विव्हॅलंट आहे ते. GD आर्ट म्हणतात त्याला. GD आर्ट नंतर माझं DPED झालंय, डिप्लोमा टीचिंग मधला. तो कॉलेज लेवलला आपण हे करतो त्याला DPED म्हणतात. आणि नंतर माझं मास्टर्स झालंय क्रिएटिव्ह पेंटिंग मध्ये. सो एवढ्या असे सगळ्या पुण्यामध्ये सर? पुण्यामध्ये बेसिक माझं ATD पंढरपूरला झालंय, तो 2 वर्षाचा कोर्स असतो. ओके. GD आर्ट माझा अभिनवला झालाय पुण्यात. त्याच्यानंतर DPED माझं JJL झालंय मुंबईला, आणि मास्टर्स मी MIT मधून केलंय लोणीला, इथेच पुण्यात. अच्छा, म्हणजे इकडे पुण्यात. पुण्यातच. आणि सर आता काय फेलो स्टुडंट्स वगैरे असं काय म्हणजे तुमच्याकडे येतात की सो मी म्हणजे माझी आवड टीचिंग मध्ये जास्त आहे. जास्त? सो मी एका ठिकाणी टीचिंगच्या ह्याच्यामध्ये आहे सध्या, काम करतो तिथं. माझे प्रायव्हेट पण क्लासेस असतात ज्याच्यामध्ये मी शिकवतो. मला बेसिक फंडामेंटल्स ऑफ आर्ट शिकवायला जास्त आवडतं. की एखादी गोष्ट एंड प्रोडक्ट पेक्षा कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं स्वतःचं क्रिएशन करू शकता, हे मुलांना किंवा कोण पण, एज लिमिट काही नसतं त्याला. म्हणजे एकदम 4 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षाच्या माणसापर्यंत आपण एकदा करणार होतो. कोणालाही मी शिकवतो. येस. सर, या आर्ट फॉर्मला काय पर्टिक्युलर नाव आहे? पर्टिक्युलर हे जे मी काढतो त्याला आपण फिगरेटिव्ह म्हणजे पेंटिंग म्हणतो, ज्याला पिक्टोरियल पण म्हणू शकतो. पण मोस्टली फिगरेटिव्ह हे फॉर्म आहे, आर्ट फॉर्म आहे तो. सांगताना इनिशियली मी जर कोणाला सांगितलं तर मी फिगरेटिव्ह कंपोजिशन करतो. ओके. सो बेसिकली आपण असं सांगू शकतो की हे फिगरेटिव्ह कंपोजिशन. आणि सर, हा आर्ट फॉर्म लाईक तुम्हाला एक सेल्फ टच आणायला त्याच्यामध्ये लाईक तरी साधारणपणे किती वर्ष लागली, लाईक पूर्ण एक जॉनर सेट करसपर्यंत, की म्हणजे तुम्हाला ह्या टाइप मध्ये करायचंय, ह्या फॉर्मॅट मध्ये करायचंय? सो असं कधीच होत नाही की आपण फॉर्मॅट सिलेक्ट केलाय. हा, हो, डेफिनेटली. पहिलं जसं की स्टार्टिंगला काय असतं, तुम्ही एक लाईफ जगलाय आणि तुमच्या लाईफ मधले एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट पिक करून तुमच्या आर्ट मध्ये टाकत असता. सो जसं मी कॉलेजला असताना माझ्या ज्या डेली असाइनमेंट असतात आपल्याला, प्रत्येक असाइनमेंट मध्ये जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट मिळतो तेव्हा
माझ्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये एखादी अशी गोष्ट असायची की जी कल्चर किंवा ट्रॅडिशनला रिलेटेड. सो जसं की नऊवारी साडी म्हणलं किंवा बॅकग्राऊंडला एखाद्या पैठणीचा कार्ड घेतला, केळीची पानं आली, किंवा फिगरेटिव्ह पिक्टोरियल असतील तर त्याच्यात नथ वगैरे घातलेल्या बायका असतील, हे कंटिन्युअस येत होतं. जवळजवळ किती 8 वर्षाचं शिक्षण आहे, 8-9 वर्षाचं शिक्षण. प्रत्येक असाइनमेंटमध्ये त्याचा टच कुठंतरी होता. जसं आपण पास आउट होतो किंवा आता आपल्याला काहीतरी करायचंय फिगरेटिव्ह स्वतःची स्टाईल, सो त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जे पहिल्यापासून करत आलाय जस्ट तुम्ही त्याला एक पुश देता आणि फक्त पुढं त्याचं रूपांतर होतं की या एका पर्टिक्युलर स्टाईलमध्ये. लोक जेव्हा त्याला बघतात तेव्हा ते स्टाईल कन्सिडर करतात की ही या माणसाची स्टाईल आहे. राईट. पण इनिशियली माणूस जेव्हा सुरुवातीपासून स्टार्ट करत असतो तो तेच करत आलेला असतो. लोकांनी बघितलेलं जी गोष्ट आहे ती फक्त तो तेवढाच पॅच बघितलाय, त्यामुळे त्याला एक स्टाईल नाव दिली. एक्झॅक्टली. आणि आय कॅचिंग आहे खूप. लाईक जी फिगरेटिव्ह जे तुम्ही कॉम्पोजिशन करतात ते खूप आय कॅचिंग आहे, डिफरंट आहे. आणि जसं तुम्ही लाईक तुमचे जे प्रोडक्ट्स पण आहे म्हणजे सो फॉर आर व्ह्युअर्स ही सौरभ सरांची वेबसाईट आहे मदालसा बाय सौरभ.com. सो तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी इकडे चेकआउट करू शकता. आणि तुम्ही बरेच लाईक हँड प्रिंटेड स्लिंग बॅग्स पासून घेऊन पेंटिंग्स वगैरे तर आहेच, पण हँड प्रिंटेड स्लिंग बॅग खूप चांगले दिसतात. लाईक मी बघितले तुमच्या फोटोज मध्ये पण बघितले, त्यानंतर मी तुमचे असे काही व्ह्यूअर्स पण होते ज्यांनी घेतलेले स्वतः, मग त्यांचे पण मी रिव्ह्यूज वगैरे बघितले, तर ते ऍक्च्युली खूप चांगलं दिसतं. सो मग तुम्ही पेंटिंग वरून मग हे जे हँड स्लिंग बॅग्स वगैरे आहेत त्याची प्रोसेस कशी आहे, तुम्ही स्वतः लाईक प्रत्येक प्रोडक्ट मी स्वतः पेंट केलेलं असतं, त्यामुळे त्याची ती एक्सक्लुझिव्हिटी तशी ठेवलेली. आणि 100% मी जे काम करतो स्वतः, मला ते दुसऱ्यांनी कुणी केलेलं त्याच्यावर चालत नाही. म्हणजे प्रत्येक शेवटी आपलं ब्रशिंग स्टाईल वेगळी आणि दुसऱ्याची वेगळी. सो त्यामुळं ते फिक्स मी स्वतःसाठी ठेवले की प्रत्येक प्रोडक्ट हा मी स्वतः केलेला असतो त्याच्यामध्ये. बॅग, मेन स्लिंग्स बॅग, लाईक हे थोडस लाईक हे ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो टार्गेट ऑडियन्सच्या हिशोबाने हे खूप जास्त यंगस्टर्सला पण खूप जास्त अट्रॅक्ट करतात. कारण की यंगस्टर्स रन्स टुवर्ड्स एस्थेटिक. बरोबर. आणि जर त्यांना एस्थेटिक आणि ट्रेडिशन एका ह्याच्यामध्ये भेटलं तर मग त्यांचे तर वावाच आहे. बरोबर. तर मग स्लिंग बॅग्स वगैरे हे सगळं खूप अट्रॅक्टिव्ह आहे यंगस्टर्ससाठी. आणि सर म्हणजे थोडासा ऑफ ग्रेड क्वेश्चन आहे, तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे ट्रॅव्हल करण्यासाठी? मला हम्पी जास्त आवडतं. म्हणजे ऑल टाइम मी किती 1000 वेळा पण जाऊ शकतो. हम्पी त्याचं स्ट्रक्चर किंवा तिथल्या ज्या गोष्टी ऐकायला मिळतात प्रत्येक वेळेस तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तिथं सापडतात. किंवा तुम्ही स्वतःला प्रत्येक ह्याच्यामध्ये, जसं की एखादं मॉन्युमेंट बघितल्यानंतर मी प्रत्येक गोष्टीमध्ये हे कॅरेक्टर्स तिथे इमॅजिन करू शकतो की ते जर तिथं असते तर त्यांनी काय केलं असतं. सो भारतात सगळ्यात जास्त आवडलेली माझे फेवरेट डेस्टिनेशन हम्पी. कनेक्टिव्हिटी फील होती, एक जे जुने रूट्स वगैरे आहेत आपले ते सगळ्यांची खूप म्हणजे साधं मंदिर विठ्ठल टेम्पल पासून पुष्करण्या असतील किंवा साधा एखादा तिथला खांब जरी रस्त्याच्या गाडीला पडलेला असला ना, तो सुद्धा इन्स्पायर करणारा असतो. आणि सर तुमचं फेवरेट जागा कोणची फॉर वर्क, लाईक तुमची वर्क स्पेस प्रॉपर का तुमचं घर का एक्झॅक्ट? घरामध्ये जे सुचतं ते मला कुठेच नाही सुचत. म्हणजे घरात मला एखाद्या जिन्यावर बसून पण चित्र सुचतं. जर मी जागा चेंज केली, माझं असं काही नाहीये की जागा चेंज केली की सुचत नाही वगैरे, पण जेव्हा मी घरी असतो तेव्हा जास्त कनेक्ट होणारे टॉपिक मला जास्त सुचतात घरी. पुण्यामध्ये इकडे सुचतात टॉपिक, पण मला स्वतःला घरी न्यावं लागतं. म्हणजे इमॅजिन करावं लागतं की आपण घरी बसलोय आणि हे जे सगळं चाललंय ते, मग तिथून मी घरचं डोक्यात ठेवून पेंट करतो. पण मोस्टली जेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये आपण पेंटिंग करतो, ट्रॅव्हलिंग मध्ये पेंट करताना काय असतं की तुम्हाला तिथल्या ह्याच्याशी मिक्सअप व्हायचं आणि त्या एन्व्हायरमेंटला ऑब्झर्व करून तुम्हाला सिच्युएशनल ड्रॉइंग करायची. घरी असताना काय असतं की आपण लहानपण जिथं घालवलंय अख्खं सब्जेक्ट आपल्याकडे आहे, आपल्याकडे कॅरेक्टर्स आहेत, आपल्याला काय करायचंय फक्त की सिच्युएशन डोक्यात आणायची, ही सिच्युएशन आहे आणि इथं आपण हे केलेलं ते फक्त पेंटिंग मध्ये काढायचंय. असे
प्रोफाईल तर खूप बरेच. अट्रॅक्टिव्ह आहे सर. लाईक पेंटिंग्सच सगळ्या एवढ्या खास आहेत, तर मग अरे. त्यामध्ये काय हेच नाही. आणि सर बिसाइड्स पेंटिंग, लाईक पेंटिंग तर ऑब्व्हियसली मेन कोर आहे तुमचा. बिसाइड्स पेंटिंग तुमची वेगळी अजून हॉबी काय आहे? व्हॉट डू यू लाईक टू डू? मला हॉबीमध्ये मला कुकिंग आवडतं व्हेरी नाईस. आणि जास्त मी इन्व्हॉल्व्ह होतो कुकिंगमध्ये कुकिंग मध्ये. करताना, की मला बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही पडत. म्हणजे गाणी ऐकायला आवडतं. मी येणारच होतो सर पॉइंटवरती. Yes. मी तुमची रिसेंटली स्टोरी बघितली, तर तुम्ही थोडं ओल्ड सॉन्ग एक लावलं होतं त्याच्यावरती. Yes. सो यू आर मला मराठी जुने गाणे, क्लासिकल म्युझिक, ते अगदी टेलर स्विफ्ट, ते सध्याचे जे काही गाणे पॉप सॉंग्स असतात तिथपर्यंत मला सगळ्या प्रकारचे गाणे आवडतात, पण सिच्युएशन नुसार. म्हणजे जर माझी सकाळ सुप्रभातम पासून चालू झाली चालू आहे. तर माझं रात्रीचं म्हणजे एकदम अगदी किशोर कुमारचं जुनं किशोर गाणं वगैरे तिथपर्यंत होऊ शकतं. एकदम सेम आहे सर. असं. एकदम म्हणजे एकदम सेम. लाईक लिटरली मी तुम्हाला सांगतो, माझी स्पॉटीफाय प्लेलिस्ट जर तुम्ही उघडून बघितली, हा. मी स्टार्टिंगला लाईक मी लोणावळ्यावरून ट्रॅव्हल हा. करतो. सो मग मी येताना लोकल मध्ये स्टार्टिंगला कधी ते भजन ऐकत असतो बरोबर. आणि हा. जाताना तेच भजन मग हा. नंतर रॅप सॉंग्स मध्ये हे बरोबर. होतं. हा. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, लाईक जेन्युअनली मला म्हणजे मी 2001 बॉर्न आहे, हा. पण मला ह्या जनरेशनची तेवढी कनेक्टिव्हिटी फील होत नाही. जी बरोबर. जनरेशन झी, बरोबर. हा. हा. मला त्यांच्यासोबत एवढी कनेक्टिव्हिटी. मला असं वाटतं की मी थोडासा ओल्ड सोल्ड टाईप आहे, कारण की मला 90sचे सॉन्ग, बरोबर. त्यांचे लिरिक्स, त्यांची कनेक्टिव्हिटी ही जास्त चांगली. जास्त. असं नाही की मी ह्या सगळ्याबद्दल अपडेटेड नाहीये. बाकीचे सॉंग्स वगैरे पासून म्हणजे हा. लेटेस्ट रॅप हे ते सगळं सगळंच ऐकतो, आवडतं. पण मला 90sचे सॉंग्स वगैरे हे जास्त चांगले वाटतात. इव्हन मराठी सॉन्ग ऍक्च्युली, जसं तुम्ही बोला मराठी सॉंग्स वगैरे, आणि ते मला माझ्या मदरकडूनच भेटले. Like माझी मम्मी जसे मराठी गाणे ऐकते तसे मला सवय लागून बरोबर. ते चालू आले. मग बरोबर. जसं देहाची तिजोरी पासून सकाळ चालू होती, कधी कधी घरी असल्यानंतर, की मग भजन, 90s सॉन्ग सगळं चालू सगळंच. असतं. बरोबर. सेम Exactly. जॉनर मध्ये. आणि म्युझिक लाईक ऐकता पेंट करायला आवडतं तुम्हाला की कसं? म्हणजे एखादं थीम नुसार म्युझिक ऐकतो किंवा तरच पेंटिंग सुचतं असं नाही. मी असं कुठल्याच गोष्टीवर पेंटिंग डिपेंडंट नाही ठेवलं की ही गोष्ट जर असेल तरच मला पेंटिंग करायला जमतं. अगदी लाईट गेली असली तरी मला पेंटिंग करायला जमतं. किंवा म्युझिक असेल तर चांगलं, तेवढा फास्ट स्पीड असेल किंवा जर ब्रशिंग तसं फास्ट असेल तर त्या पद्धतीचे गाणे आपण ऐकतो. नसेल तर अगदी शांत बसून एकट्याने पेंटिंग करायला आपण 8-8 तास बिना सायलेन्स, म्हणजे झिरो साऊंड मध्ये पण काम छान होतं. त्याला अशी गरज नाही की ही गोष्ट पाहिजे. कोर आर्टिस्ट आहे सर तुम्ही, लाईक लिटरली कोर आर्टिस्ट. लाईक काहीच नाही दुसरं, तुमचं एकच एम लाईक फिक्स्ड आहे. व्हेरी नाईस सर. आणि सर लाईक वेबसाईटला घेऊन, पेजला घेऊन, लाईक पेजला एवढा ट्रेमेंडस रीज आहे, लाईक 37.6K फॉलोअर्स आहेत तुमचे, आणि एवढी चांगली एंगेजमेंट आहे, प्लस तुमची वेबसाईट वगैरे एवढी चांगली आहे, लाईक वेल मेंटेन्ड आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमचे जे इयरली कॅलेंडर्स आहेत ते मोस्टली जास्त करून आहेत वेबसाईटवरती अवेलेबल. सो मग ह्याला घेऊन फ्युचर प्लॅन्स काय? सो मोस्टली माझं पहिलं वेबसाईट म्हणजे हे जे मर्चंडाईज आहेत हे काढायचा उद्देश हा होता की प्रत्येकाला तुमचं वर्क घेणं परवडेल किंवा जमेलच असं नाही. सो आपण जे काम करतो कुठल्या ना कुठल्या रूपात, मग भले ते छोटंसं जरी स्मॉल एक बुकमार्क असेल किंवा तुमच्या डेस्कवर राहणारं कॅलेंडर जरी असेल, याच्यापर्यंत जरी आपण कोणापर्यंत पोहोचलो तरी माझ्यासाठी ते जास्त आहे. म्हणजे गरज नाही की 3x3 फीट मोठं पेंटिंगच तुम्ही घेतलं. तुम्हाला खूप आवड आहे आणि तुम्हाला वाटते की ही काहीतरी एक गोष्ट आपल्याकडे पाहिजे, मग तुम्ही ती कुठल्याही या रूपात घेऊ शकता. सो याच्यासाठी मेन हे मर्चंडाईज लाईन आहे की ऍक्च्युली खूप चांगला थॉट आहे. लाईक तुम्ही फक्त मर्चंडाईज असं एक सेलिंग पर्स्पेक्टिव्हनी नाही, तर की एक माणूस काय करतो, एक आर्ट लाईक इमोशननी बघतो की आर्ट म्हणजे एक इमोशन असतं प्रत्येकासाठी. सो आपण इथं सेल करतोय कमर्शियल ह्याच्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, तर एखाद्याला जे गोष्ट आवडली आणि ती त्याला त्या रूपात नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी रूपात मिळते. सो हे माझ्यासाठी म्हणजे एक अपॉर्च्युनिटी की आपण पोहोचतोय लोकांपर्यंत. म्हणजे आर्ट आपण आपलं फक्त भिंतीवर नाही लिमिटेड ठेवलं. तुम्हाला रस्त्याने जाताना सुद्धा एखादी मदल असं बॅग दिसू शकते.
खूप सुंदर थॉट आहे सर, खूप सुंदर थॉट आहे. तुझी सगळ्यात स्वतःची फेवरेट कुठलं पेंटिंग? पेंटिंग, माझं फेवरेट पेंटिंग जे लोगो आहे ते. लोगो आहे ते. सो सो हे एक कपल पेंटिंग होतं ज्याचं मी फक्त हे सिंगल फिगर घेतली इथं, आणि हे एक्झिबिशनमध्ये होतं. इथं दर्पण आर्ट गॅलरीला एक्झिबिशन झालं, सो तिथं होतं हे. आणि वेल डिटेल्ड, आणि मला असं वाटलं पण नव्हतं की हे इतकं छान टर्न आउट होईल पेंटिंग. मग लोगो ठरवताच्या टायमाला तुम्ही असा विचार केला मी की जेव्हा हे पेंटिंग केलेलं तेव्हाच मी ठरवलं की जर आपण पुढे जाऊन काही लोगो लोगो गोष्ट सिलेक्ट केली केलं? तर आपण हे घ्यायचं म्हणून. नाईस सर. हे जस्ट कन्सेप्ट काय होती सर याच्या मागची, लाईक काय विचार? हे कपल पेंटिंग होतं ज्याच्यामध्ये ही फिगर आणि शेजारी एक मेल फिगर Male होती, figure. आणि पूर्ण मागच्या बाजूला जे चाफे घातलेत केसात, चाफ्याचं पूर्ण बॅकग्राऊंड होतं. बॅकग्राऊंड. सो म्हणजे एक म्हणजे असा मुवमेंट होता दोघांमधला. सो फक्त हे पेंटिंग येण्याचं कारण हे की त्याच्यामध्ये जेवढी डिटेलिंग आहे, मला अजूनपर्यंत असं वाटलं नाही की मी इतकी डिटेलिंग कुठल्या पेंटिंग मध्ये केली. बापरे, असं खूप लाईक हे जेवढे पण लाईक पेंटिंग्स आहेत तेवढे सुदिंग आहेत. लाईक एक काय बोलता येईल, वेगळाच एक असा इजनेस भेटतो ते पेंटिंग्सला बघून. एक असा आराम भेटतो की लाईफ थोडीशी अशी स्लो करूशी वाटते की बरोबर. हा, की म्हणजे थोडंसं इज आपल्या थोडीशी खरं. लाईक असं वाटतं, लाईक फील येतो तो पेंटिंग करून. असं जास्त आउट ऑफ द बॉक्स असं काय एकदमच असं हे नाही वाटत. ही पण पेंटिंग लाईक तुम्ही जसं बोलले होते आंब्याची. ती पण. आणि पेजला घेऊन काय काय सर फ्युचर प्लॅन्स? फ्युचर प्लॅन असं काही नाहीच आहे. आता सध्या जे go with the flow आहे. गो विथ द फ्लो आहे. म्हणजे जे सुचतंय, जे आपण आता करतोय ते आपण त्याच्यात पुढे जात राहतोय. पुढे जात. पुढं काय होईल अजून माहित नाही. ह्याच्यापेक्षा वेगळं पण काहीतरी होऊ शकतं याच थीमला घेऊन. सो मी असं काही नाही की स्टॅग्नंट हेच आपल्याला करायचंय कंपल्सरी. मग त्यासाठी पॉसिबिलिटीज अप फॉर एनी पॉसिबिलिटी, की for जे any काही होईल ते होईल पुढं. त्याला असं त्यामुळं प्लॅन असा काही नाही. प्लॅन असं काहीच नाही. आणि त्यामुळे माझ्याकडे आधी कधी प्लॅन ए पण नव्हता आणि प्लॅन बी पण नाही. जो काही आहे तेवढं फक्त हेच आहे. आणि मी मध्ये एक असं वाचलेलं की ज्याच्याकडे प्लॅन बी असतो तो 100% त्या प्लॅन ए ला जस्टिस नाही करत, कारण त्याला नाही माहित करत. असतं की इथून जर आपण चुकलो तर आपल्याकडे ही गोष्ट Plan आहे B. परत जायला. तसं माझ्याकडे परत जायला काही गोष्टच मी ठेवली नाही. तर ज्यामुळे ही एक गोष्ट आहे, त्या एका गोष्टीवरनच पुढे जायचं, दुसरा मागे यायला पर्यायच नाही. पर्यायच नाही. आणि क्लासेस वगैरेला घेऊन सर, लाईक क्लासेस आता एक्सपांड वगैरे कसं काय? एक्सपांड मी म्हणजे एक्सपेन्शन मध्ये जर तिकडे गेलो तर इथं वेळ कमी पडतो. वेळ असं कमी आहे. पडतो. मग त्यामुळं कसं आहे की क्लास पण असे जिथून इन्स्पिरेशन मिळते. म्हणजे जी छोटी मुलांना जर शिकवायला जात असेल, ते जे पेंटिंग करताना जे विचार करतात, जर मी सांगितलं की या इथं ब्लू कलर दे पाण्याला, समोरनं उत्तर येतं सर पाणी कुठं ब्लू असतं. Right. मग इथं आपण सर म्हणून आपण काय विचार करतो आणि त्याला काय पटवून देतो की तू पाणी ब्लू का करायचं, काय करायचं? किंवा तू मग आपण म्हणतो की कर तुला काय आवडेल तो कलर दे, किंवा मग आपण सांगतो की सायंटिफिक की तू ज्यात टाकशील त्या कलरचं ते पाणी होणार वगैरे वगैरे वगैरे. सो हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला ऍज अ आर्टिस्ट म्हणून ग्रो करायला मदत करतात, जे तुम्ही कॉलेजमध्ये पण कधी शिकला नाही. शिकला नाही. राईट. असं राईट. सो म्हणून ते क्लास आहे. लाईफ लेसन्स पण असतात, लाईक आर्ट नक्कीच नक्कीच. आर्ट लाईक. आणि कुणाकडून तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळेल हे तुम्हाला सांगताच येत नाही. ही वाली जी बोलत तुम्ही एक हा. पर्टिक्युलर सगळ्यांना एक एक करून गंध लावतायत. ओके. सुप्रिया मॅम, अजून काय ऍड ऑन? लाईक सरांना क्वेश्चन असं वाटलं बुकच खोलली आहे समोर सगळ्यांचं लिटरली. खूप वेळा झालेली आहे, पण हा. आज सगळं वेगळं आहे. वेगळं बोल. सोबत एक्झिबिशन. हा, एक्झिबिशन केले ते खूप मोठं एक्झिबिशन आपण गोव्याला सोबत होतो. हा. तुझं काय प्लॅन आता एक्झिबिशनचा? एक्झिबिशनचा आता प्लॅन म्हणजे एक सिरीजचं चाललंय काम सध्या. मग जसं जसं त्याच्यात डेव्हलपमेंट होतील तसं एक्झिबिट करायचा विचार नेक्स्ट इयर पासून करायचा, आता जून पासून. किंवा मग कुठं जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तिथं करायचं. मेनली एक्झिबिशनमध्ये हेच होतं, आपण बोललो मगाशी की कंटिन्यू तेच ते काम मला त्याच्यामध्ये म्हणजे आलंय असं नाही दाखवायचं, काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेस आपण आलो पाहिजे. ओके.
सो त्यामुळे एक्झिबिशनचं चालू आहे. सिरीज म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर लाईक पूर्ण एक हेच पॅनलच वेगळा त्यासाठी तयार करणार? सिरीज म्हणजे काय की बेसिकली तुमचा एक मूड असतो. सो तुम्ही त्या मूड मध्ये जे काम करतात त्याच्यावरती प्रत्येक पेंटिंग मध्ये थोड्याशा सिमिलॅरिटीज असतात. जसं की आता ही जे आपण ओपन केलंय एक प्रकारची इन्स्पिरेशन आहे. जर इन्स्पिरेशन हे तुम्ही एखाद्या रिसॉर्टवर हे मी पेंटिंग केलेलं की ज्याच्यामध्ये चाफ्याची झाडं होती. सो ग्रीन कलर जास्त बघायला मिळत होता, तो आपण ड्रेसमध्ये टाकला आणि काम केलं. कंटिन्यू जर मी त्याच एन्व्हायरमेंट मध्ये 10 पेंटिंग बनवत असेल तर मी इन्स्पायर होतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीला. मग असे काय आणि अख्ख्या त्या 10 पेंटिंग्स मध्ये त्या जागेचे कुठले ना कुठले एलिमेंट त्याच्यामध्ये शोकेस होतात. ओके. सो त्याला आपण नंतर म्हणताना मग सिरीज म्हणू शकतो. आणि अजून एक गोष्ट सर, लाईक मी एक ह्याला कॅप्शन वाचला होता, लाईक तुम्ही लाईक तुम्हाला लिहायलाही सुद्धा आवडतं, लाईक यू लाईक टू डिस्क्राईब इट वेल, की म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. सो मग त्याबद्दल काय सांगा, लाईक तुम्हाला? माझ्या मते 2 गोष्टी असतात एक्झिबिशन मध्ये किंवा आपण पेंटिंग जे बघतो त्याच्यामध्ये. एक, जे तुम्हाला त्यातनं काय वाटतंय आणि तुम्ही त्यातनं काय घेताय, राईट. ओके. आणि बी, मला त्यातनं काय सांगायचं. जर तुम्ही त्यातनं तुमचं घेऊन झालंय तर मग मला नाही गरज वाटत की मी तुम्हाला थांबवून सांगावं की मी का पेंटिंग केलंय ते. राईट. पण जर तुमचा क्वेश्चन आहे की तुम्ही काय केलंय मला समजत नाहीये, ओके, तर मग मी माझं मत तुम्हाला देणार की मी या गोष्टीसाठी मी हे केले, अशी पेंटिंग केली. आता हे कॅप्शन प्रत्येक इन्स्टा पोस्ट मध्ये टाकायचं म्हणजे हे की प्रत्येक माणसाला ट्रॅडिशन माहित नाहीयेत, की म्हणजे महाराष्ट्रीयन जरी आपण असलो तरी पद्धती सगळ्यांच्या वेगळ्या आहेत. तुम्ही गावाकडे असाल तर तुमची एखादा सण साजरा करायची पद्धत वेगळी, तुम्ही शहरात असाल तर ती पद्धत वेगळी, नॉन महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला तर मग माहितच नाहीये की काय. नॉन महाराष्ट्रीयन लोकांना बेसिकली माहित असतं की बाजीराव मस्तानी मध्ये आपण असं काहीतरी बघितलेलं. हो, राईट. की ते इन्फ्लुएन्स म्हणजे हे करतात की रेफरन्स लावतात की आपण इथं हे बघितलंय. मग त्यासाठी समजून सांगायसाठी की ही गोष्ट काय आहे त्यासाठी आपलं एक कॅप्शन महत्वाचं असतं. मग ते पण असं नाही की काहीतरी लिहिलंय आणि चिटकवलंय. सो तुम्हाला विचार करून की मी या प्रोसेस मधून गेलोय आणि मला हे त्यातनं हे चित्र तयार झालंय असं सांगायला. आता हे बेसिक हे बघून कळतं की आपल्याला हे होतं वटपौर्णिमेचं. ओके. सो वटपौर्णिमा जेव्हा आपण शहरात येतो तेव्हा गावाकडे आपण वडाच्या झाडाला जातो. शहरात आल्यावर तुम्हाला काय मिळतात, आयते फांद्या मिळतात, रोपं भेटतात, तुम्हाला बोनसाई झाडं मिळतात. सो मग मी तिथं थोडस त्या व्ह्यू मध्ये एक बोनसाई झाड काढलं होतं आणि प्रत्येक मुलाला आई सांगते की आता डोळे बंद करून प्रार्थना करायची. 100% मुलगा म्हणणार की 1-2 मिनिटं 2 सेकंदासाठी उघडून बघूच डोळे काय चाललंय, हे मी स्वतः लहानपणी केलं. त्यासाठी त्याचा एक डोळा म्हणजे असं उघडाय की नक्की काय चाललंय ते बघायचं, काय चाललंय. अशा त्या कॉन्सेप्ट आहेत. खूप इन्स्पायरिंग सर, खूप इन्स्पायरिंग. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक एलिमेंट त्यात पेंटिंग मध्ये आहे. इंटरनॅशनली सर आता लाईक तुम्हाला कुठे टूर वगैरे अशी काय इच्छा तर असतेच, पण ती संधी मिळायसाठी थांबायचं की अमुक एजंट तिकडे गेलाय म्हणून आपण लगेच बुक करून फ्लाईट, त्याला ते सोपं असतं ऍक्च्युली जाणं, पण त्याचं पर्पज काय, मग तुम्ही जाऊन तिथं केलं काय. सो त्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे आणि अजून भारतच नाही बघितला तर तिकडे जाऊन काय करणार आहे. जेव्हा पूर्ण अख्खा भारत चांगला बघून होईल आणि मध्येच जर काही ऑपॉर्च्युनिटी आली तर 100% आपण त्यात जाऊ. इंडियामध्ये सध्या बकेट लिस्ट वरती कुठं जायचं? इंडियामध्ये ना मला ते एक 64 योगिनी टेम्पल आहे, ज्याच्यामध्ये ते योगिनींच्या मूर्त्या आहेत, ते मला बघायची इच्छा आहे, पण अजून योग नाही आला तिथं जायचं. अजून कुठे कुठे लाईक इंडियामध्ये कुठे कुठे गेलेत सर? लाईक तुम्ही नॉर्थ साइड? हा, मी म्हणजे मैसूर, बेंगलोर, साऊथ साइडला गेलो. बेंगलोरला एक्झिबिशन रिस्पॉन्स म्हणजे माझी एक्झिबिशनची चांगली सुरुवातच बेंगलोर पासून झाली. त्याच्यामध्ये असं आहे की मला आतापर्यंत आलेला एक्सपिरियन्स म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन असून पण थोडासा त्यांचा एक नॉन महाराष्ट्र पेंटिंगकडं तो मला जास्त चांगला वाटला आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये. सगळीकडे म्हणजे हैदराबाद झालं किंवा बेंगलोर, मला पुण्यातनं जेवढा म्हणजे हे नाही मिळाला तेवढा तिकडून मिळतो साऊथ साईड. काय पर्स्पेक्टिव्हने बघतात सर लाईक तिकडे ती पेंटिंग?
आपल्या पेंटिंग सगळ्या? म्हणजे तिथं एक काय म्हणतात एक कल्चरच आहे पेंटिंग कलेक्शनचं. ओके. सो व्ह्यू प्रत्येकाचा आहे ना एक त्या कल्चरनुसार पेंटिंग कलेक्शनकडे जास्त भर आहे. बरं. आपण फक्त घेतो भिंत सजवायसाठी किंवा घर डेकोरेशनसाठी. सो त्यांचं असं असतं की ते कलेक्ट करतात पेंटिंग, कलेक्ट करतात की पेंटिंग. एका आर्टिस्टचं जर असेल तर अख्ख्या वॉल त्यांच्या एका आर्टिस्टने भरलेले असतात. हो, बँगलोर So मध्ये ती ते कल्चर बघतात, आहे. ते कल्चर आहे त्यांचं, Culture. कारण त्यांनी गव्हर्नमेंटनीच त्यांच्या तसे एक्झिबिशन्स पण होतात तिथं. होतात. सो ती लोक तेवढे अवेअर आहेत. नाही, या बँगलोर बद्दल लाईक मला नव्हती आयडिया एवढं की इव्हन बँगलोर मुंबईमध्ये पण आहे. कल्चर. ते मॅडम मुंबईमध्ये पण. मुंबईला मी गेले last time. मुंबईत हा. पण आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये ऑफिशियल वस्तू कमी पण Painting पेंटिंग जास्त. Painting खूप जास्त. नाही, मुंबईला आहे कारण की लाईक माझा एक भाऊ एका त्यांच्या क्लायंटकडे गेलो हा. होता. सो मग त्यांचा एक लाईक त्यांचा खूप लॅविश फ्लॅट होता. तर बरोबर. मग त्यांनी हर एक चीज असे अँटिक चीज हे सगळं खूप म्हणजे काय होतं मेहनती गोळा करून ठेवली होती बरोबर. बेसिकली. लाईक त्यांना ते आवडतं की म्हणजे अँटिक गोष्टी, त्यानंतर बरोबर. पेंटिंग्स या सगळ्या वगैरे म्हणजे लिटरली गोल्ड वर्क वाले पेंटिंग वगैरे त्यांनी ठेवलं बरोबर. होतं सोबत. सो बेसिक साधी एक छोटी गोष्ट आहे. जर मी फर्स्ट इयरला माझं एक पेंटिंग 500 रुपयाला विकला असेल फर्स्ट इयरला, सेकंड इयरला त्याची किंमत मी 1000 केली, थर्ड इयर फोर्थ इयर असं करत करत जर समजा एखादं पेंटिंग झालं 10,000 रुपयाला. सो जर त्या व्यक्तीने पेंटिंग 500ला घेतलेलं आणि जर आता त्या पेंटिंगची व्हॅल्यू काढली तर ती 10,000 असेल. 10,000 500ला तो पेंटिंग विकलंच नाही जाणार. विकलंच. म्हणजे काय झालं की तेवढे त्यांनी इन्व्हेस्ट केले पेंटिंग मध्ये की जे आता 10,000 रुपयाला मिळतंय ते त्यांनी त्या काळी 500 रुपयाला घेऊन ठेवलंय already. एक्झॅक्टली. नाही, कलेक्टेबल वगैरेचं बरंच आहे. लाईक आपल्या इंडियन कल्चर मध्ये पण आहे. आणि लोक जसे जसे अवेअर होतात ना तसे तसे त्या बाबतीत हे इव्हन आहे की ब्रिटन कल्चर मध्ये लाईक इंग्लिश जो कल्चर आहे त्या लोकांमध्ये ते लोक कलेक्टेबल्स वगैरे वरती जास्त भर असतं. देतात. लाईक म्हणजे त्या लोकांना अगोदरपासून शॉकिंग लोक, कारण की आपण म्हणजे माझ्या मते ठरवूच नाही शकत की कुठला माणूस काय घेईल काही किंवा हा माणूस ही गोष्ट घेऊ शकेल. तुम्ही ऍज अ आर्टिस्ट किंवा जजच नाही करू शकत कुणालाच. कोणालाच. की मोस्टली काय होतं की तुम्हाला बघून जो वाटतं की हा माणूस घेईल 100% तो घेईलच असं नाही, पण असं तुम्हाला बघून असं वाटतं की हा कधीच घेणार नाही. घेणार नाही. 100% तो 10 पेंटिंग घेऊन जाईल. हो. सो त्यामुळे तुम्ही जज कुठल्याच ह्याच्यामध्ये कोणालाच नाही करू शकत कोणालाच आणि ते कधी करूही नाही. की बरोबर. आधीच Definitely, जजमेंट sir. पास करणे मिसजज नाही करावं. तुमचं काम आहे, शोकेस करायचं. शोकेस करायचं. समोरच्याचं काम आहे बघून जायचं, अप्रिशिएट करायचं. मग अप्रिशिएट करायचे वे कोणाचे वेगवेगळे असतील. कोणी घेऊन जाईल, कोणी तुम्हाला बोलून जाईल की बाबा चांगलं केलंय, छान आहे. सो ओके. असं आहे. नाईस. सो ह्या गोष्टी जास्त पेंटिंग मध्ये तरी आहेत. सुप्रिया मॅम, खूप लाईक कॉन्व्हर्सेशन लाईक अशी एवढी मोकळेपणे कॉन्व्हर्सेशन लाईक तुमच्या गेस्ट सोबत ऍक्च्युली. सो दॅट्स इट फॉर टुडे. लाईक खूप मजा आली सौरभ Thank you, सरांसोबत कॉन्व्हर्सेशन करून आणि एवढ्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटणार आहे. आता मी लाईक खूप लेसन पण बोलतो हा. बरेच देऊन गेले असते. आता मी घरी असं वागणार आहे विद्वानासारखा, जसं मला सगळंच माहिती आहे. नो डाऊट लाईक मी सगळ्याला सांगत सुटणार आहे, कारण की ऑब्व्हियसली माझं पण एक्सपिरियन्स वाढलाय आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला नव्हत्या माहिती, ते कळाल्या सर. सो थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. लाईक थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्स.